हॅलो. हॅलो. जय शिवराय, जय भीम दादा साहेब. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. बोला. तर ऐका की कसं आहे, मी तुमचं प्रत्येक व्हिडिओ बघतो इंस्टाग्रामवरती. अच्छा अच्छा. तर मी एक शिवभक्त बोलतोय. अच्छा अच्छा, बोला ना. तर माझा असा विचार होता हा हा हा. की तुमचं प्रत्येक व्हिडिओ बघताव, तर त्या व्हिडिओतनं काय मला असं वाटतंय की थोडाफार जातीवाद व्हायला लागलाय. अच्छा, हा. म्हणजे नेमकं तुम्हाला काय वाटतंय अशाबद्दल? तर मला काय कोणत्या वाटतंय, याच्याबद्दल? आपण म्हणजे असं रिप्लायचे व्हिडिओ बनवतो, जसं की बघा की सोशल मीडियावर ह्यानं रिप्लाय दिल्यानंतर त्यानं लगेच रिप्लाय देते. हा हा हा. तर ह्या असं आपण जर रिप्लाय देत राहिलो तर ह्या ठिकाणी जातीवाद वाढतच चाललाय ना. बरोबर. तर त्यात पण काय तर हा आपण हा. बदल केला पाहिजे. नाही नाही, बरोबर आहे तुमचं, पण मेन मुद्दा काय असतो हा भाऊ, की विषय कुठं का आणि कशामुळे ट्रोल होत आहे हा हे तर पहिल्यापासून सुरुवातीने अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे कोणत्या कोणत्या विषयावरून तुम्ही कुणाला ट्रोल करत आहात, तर तो विषय जर कॉलवर अगर तुम्ही बोलून अगर एकमेकाशी जर तिथंच जो आहे विषय तिथंच क्लिअर केला तर हा. हे ट्रोलिंगचं वगैरे म्हणजे वेळ येत नाही. बर, अजून एक माझा असा मुद्दा होता, जसं की बघा की आता तुम्ही भीमभक्त आहे, भीमसैनिक आहे. तर हा. कोणीतरी एखाद्या सर्वसाधारण माणसानं बाबा कायद्याविषयी बोललं, कायद्याचा थोडा जरी अपमान केला, तर तुम्ही समजे भीमभक्त एकत्र येता आणि त्या माणसाला कारवाई करता. कायद्याला फक्त भीमसैनिकांनीच नाही, तर आपण समद्यांनी एकत्र येऊन कायद्याचा सांभाळ केला पाहिजे. पण आता बघा की बरोबर मी बरोबर. तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो. हा हा. एखाद्या जर माणसानं कायद्याचा अपमान केला तर लगेच त्याला सजा वगैरे दिली जाते. तर ह्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये दारू बंदी आहे, कायद्यानं गुटखा बंदी आहे, कॅरीबॅग बंदी आहे, अशा बऱ्याच बंद्या आहेत. तरी सुद्धा बरोबर कायद्याचं उल्लंघन करून आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या वस्तू विकल्या जाते त्या. बरोबर. मग ह्या ठिकाणी तुम्ही समजे भीमभक्त, शिवभक्त, समधी जण आपण एकत्र येऊन शासनाला का भांडत नाही, तर स्वतः शासन कायद्याचा अपमान करते. नाही नाही नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. तुमचं जे बोललात ते तो विषय तुमचा बरोबर आहे. हा बघा, कायदा म्हणजे शासनानं नियम लावलेला आहे हा किंवा की हे जे म्हणजे 2 नंबरचे अगर जे म्हणजे जे लोकांना विघातक वस्तू आहेत, हा ते गुटखा झालं, हा समजा दारू झालं, हे हानिकारक जे वस्तू आहेत, हा तर ह्यांच्यावर शासनानं बंदी दिली. म्हणजे पण ते शासन म्हणजे बघा, शासनानं म्हणजे पोलीस प्रशासन हा हे कोणत्या पद्धतीनं हा बंदीचे म्हणजे शासनाचे त्या नियमावर अंमलबजावणी करतो, हा तर ते पोलीस प्रशासनावर आधारित आहे ना. किंवा चालू ठेवायचं नाही ठेवायचं, तर ठीक आहे तुम्ही म्हणतात तसं त्याच्यात भीमसैनिक असो, शिवभक्त असो, हा अगर साधारण सर्व जनता असो, त्याच्यात काय भीमसैनिक आणि भीमसैनिक यांचा विषय नाही. हा सर्व जनतेने याला मिळून सहकार्य केलं पाहिजे. किंवा ठीक आहे बंदी न तर बंदीच. हा जर कोण विकत असेल, जर कोण काय करत असेल, तर त्याची लगेच पोलीस पोलीस प्रशासनाला लगेच माहिती देऊन ते तात्काळ बंद करावं. नाहीतर तुम्ही आम्ही आपण अशा गोष्टीवर आपण बंदी घालू शकतो ना. ह्याच्यात हे म्हणजे आपल्या जनतेच्या सुरक्षेसाठी, आपल्या चांगल्यासाठी शासनाने त्याच्यावर बंदी केलेली आहे. हा बरोबर आहे का नाही? मग हे म्हणजे शासनानं बंदी केलेली आहे. मग हा ह्याच्यात म्हणजे कायद्याचा दोष नाही ना, किंवा कायद्याला आपण दोष द्यावा. बंदी असताना हे चालू आहे म्हणजे हे 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 म्हणजे बघा, बाबासाहेबांनी चुकीचं आहे. सांगितलं हा तर संविधान व्यवस्थित लिहिलेलं आहे, पण हा चुकीच्या लोकांच्या हातात जर पडलं तर ते धोक्यात आहे. म्हणजे कसं झालंय आपल्या महाराष्ट्रामध्ये, कायदा समजा बरोबर आहे, कायदा बरोबर आहे, पण कायद्याचा रखवालाही चुकीचा आहे. आता आता तसं आपण बघा, तसं म्हणण्यात पण म्हणजे कसं आहे, आपण तसं जरी म्हणलो हा तरी म्हणजे असे सगळे हाताचे बोट सारखे नसतात. हा मग आपण तसं जर म्हणलात चुकीच्या हातात, तर हे पोलीस प्रशासनाला आपण वाईट ठरवतो असं होतं. पण पोलीस प्रशासन योग्यरित्या काम करतंय आणि त्याच्यातून पळवाटा हे 2 नंबरवाले काढतात. हा 2 नंबरवाले पळवाटा काढतात. पोलीस योग्यरित्या कारवाई करते, पण हे पळवाटा काढतात. मग ठीक आहे, त्याला पण पोलीस शासनाला पण आपण सहकार्य केलं पाहिजे. जर आपल्या निदर्शनास आलं अशा गोष्टी कुठंतरी चालू आहेत, हा तर आपण तात्काळ पोलिसांना माहिती देणं आपलं गरजेचं आहे.
बरं जसं तुम्ही म्हणलात आपण सर्वांनी मिळून त्याला आपण विरोध केला पाहिजे. माहिती ते आपल्या आपण हातात आहे देऊ. ना. ऐका की माहिती आपण देऊ. आता बघा की आपल्या महाराष्ट्रामध्ये वाळू बंदी आहे, म्हणजे वाळू वाहतुकीवर पूर्ण बंदीच आहे, कायद्यानं वाळू बंदी आहे. मग तरी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये वाळू येते आहे. आणि बरं कायद्यानं वाळू ही बंदी नसूनच लागते, कारण गोरगरीब माणसानं तुमच्या आमच्या सरकारनं घर बांधायची कशी. आणि आता ह्या राजकारणी लोकांच्या मोठ्या मोठ्या बंगला येतं, सोसायट्या येत्या, तर त्यांनी कुठनं वाळू मागवले असेल, तेवढ्या मोठ्या सोसायट्या कशा बांधल्या असत्या. आणि आपल्या गोरगरीब लोकांनी घर कसं बांधायचं, वाळूवरच बंदी आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकारी नियमानुसार असतो ते सगळं. आता हे अवैध वाहतूक, वाळू वाहतूक असते, ते वाळू माफिया काय करतात, स्टॉक करतात आणि त्याचे रेट वाढवतात आणि ते पुन्हा तुम्हाला ज्यादा रेटनेच देणार ना. मग ती रेट कशामुळे वाढायला लागलाय, वाळूवर बंदी असल्यामुळेच वाढत चाललाय ना. हा मग तेच ना, मग आता ते बंदी असल्यामुळेच वाढायला ना. मग ह्याला सगळे म्हणजे शासन जबाबदार नाही ना. हे जे 2 नंबरचे जे काम करते त्याला ते जबाबदार आहेत, ते व्यापारी जबाबदार आहेत. बरोबर आहे का नाही. तर सध्याचा आपल्या गोरगरीब जनतेवरती असा परिणाम व्हावा लागलाय आणि गोरगरीब जनता ही फोरफळून चालली आहे पूर्ण. तर दादासाहेब, आता सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चालू आहे आणि मी पण एक मराठी माणूसच आहे आणि तुम्ही एक भीम बघताय. तर तुमचं काय मत आहे, मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे का, कसं आहे, त्याबद्दल तुमचं काय वक्तव्य आहे? हो का, पहिली गोष्ट सांगतो, मराठा आरक्षणाला भाऊ कुणाचाही आणि कोणत्याही समाजाचा विरोध नाही. आणि मराठा समाजाला आरक्षण भेटावं हे सगळ्यांची इच्छा आहे. यासाठी पहिलंच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांची भूमिका खूप वेळा स्पष्ट केलेली आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यासोबत पावसात सध्या ते सभेला बसलेले होते त्यावेळेस. म्हणजे कुठल्याही आंदोलनात आदरणीय बाळासाहेब आहेतच पुढे. बाळासाहेब आहेत म्हणजे सर्व समाज, बौद्ध समाज त्यांच्या पाठीशीच आहे आणि त्यांचं समर्थन तुम्हाला आहे म्हणजे ते सगळ्या बौद्ध समाजाचं समर्थन आहेच ना. विरोधात तर इथं प्रश्नच येत नाही. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो भाऊ, ऐका. आणि याच्यातून एक मुद्दा आहे की जे रील्स बनवतात, बघा कसं असतंय, रील्स बनवतात काही लोक असतात, इकडले बी असू द्या तिकडले बी असू द्या. आरक्षण मागच्या वेळेस आपण बोलताना पण व्यवस्थित भान ठेवलं पाहिजे. म्हणजे कसं बघा, 2 रुपये किलो तांदूळ नाही मागत आम्ही, राशनसाठी नाहीत मागत, गाढवाच्या शर्यतीत, कुत्र्याच्या शर्यतीत, हे जे डायलॉग बाजी आहे, आमची बरोबरी कराय 7 पिढ्या, हे तुम्हाला तरी योग्य वाटते का मागताना असे आपण असे डायलॉग बाजी करणार? मग अशाने आपण कुठल्या तरी समाजाला दुखवायलो, हे पण तुम्ही लक्षात घ्या ना. हे थोडं संशयास्पद आहे आणि त्याला वारंवार त्याच्यावरती तक्रार केली पाहिजे किंवा रील्स बनवणाऱ्यानं सुद्धा अशा रील्स बनवल्या पाहिजे की बाबा आपल्या रील्स मुळे कोणाचं मन दुखावलं जाऊ नये. हो, पण त्या रील्स बनवताना ठीक आहे, रील्स बनवणारे कोण असते, ते 4-5 जणच असतात, पण ते वातावरण खराब करतात ना भाऊ. पूर्ण समाजामध्ये निर्माण होते. ते सोन्याच्या ताटात जेवतात आणि डायलॉग मारतात, कारण की त्यांना गरज नाही आरक्षणाची. पण अशाने वातावरण दूषित होते. मग त्याला विरोध करायला मग त्याने तशा प्रकारे डायलॉग मारले की मग इकडून दुसऱ्या समाजाचे कोण ना कोण डायलॉग मारणारच. मग ते विरोध झाला, मग ते तुम्ही काय ठरवणार, नाही ह्या समाजाचा विरोधच आहे आपल्याला, असं नसतंय. बघा, आज जशी सर्वसामान्य लोकांचे भीमसैनिक असो, शिवभक्त असो, शिकलेले आहेत. आज गरिबी वाढलेली आहे, बेरोजगार वाढलेला आहे, पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जसे तिकडे जागा नाहीत, इकडे जागा नाहीत, प्रत्यक्ष सुशिक्षित तरुण भटकायला लागलेला आहे नोकरीच्या शोधात. तर त्यात काय जात बघून थोडेच भटकायलेत, अजिबात नाही. इकडले भटकायलेत, तिकडले बी शिकलेले भटकायलेत, इकडले बी शिकलेले भटकायलेत. प्रश्न हा आहे मेन मुद्दा. शिक्षणच महाग करून ठेवलंय, इतकं शिक्षण महाग करून ठेवलंय, तर त्या आरक्षणाचा उपयोग काय? आपण आरक्षणाच्या ह्याच्यातून शिकणार आणि नोकऱ्याच नाही भेटला तर काय करणार आहेत? नोकऱ्याच नाहीत उपलब्ध करून दिल्या तर आपण शिक्षणाला काय महत्व राहील का? आणि ते आता सध्या आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात ते कंत्राटदारी पद्धत आल्यामुळं गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसचा तर खूप विचार लांबच आहे. खूपच. आणि जे आपले बघा, तुम्ही पण खेडेगावात राहत असाल, मी खेडेगावात राहतोय, तुम्ही शहरात राहत असाल, पण तरी पण तुम्ही बघत असाल की आपले जे खेड्यातले
म्हणजे जास्त न शिकलेले जे मुलं असतात हा. ते तब्येतीने वगैरे, ते सकाळी उठून म्हणजे वर्षाचे 12 महिने इतकी मेहनत घेतात, कसरत करतात. हा. आणि मिलिटरी भरती असो, कुठलीही भरती असो, या भरतीसाठी ते जीवाचं रान पेटवतात. त्या बी भरतीला यानं कॉन्ट्रॅक्ट बेसवर करून टाकलंय. हा, बरोबर आहे. तर बरोबर आहे का नाही? दादासाहेब, तुम्ही आता ह्या चालू घडामोडीमध्ये आपल्या समाजाला काय सांगताल बरं? जातीवादाबद्दल किंवा बेरोजगारीबद्दल काय सांगताल तुम्ही? हो का? जातीवादाबद्दल आमचा बघा, ऐका ना भाऊ, आमच्या समाजाला सांगाय म्हणजे कोणता सांगायची गरज नाही. हा. कारण की आमचा समाज जो आहे, बौद्ध समाज, हा. तो कधीच म्हणजे असत्याच्या बाजूने नसतो, सत्याच्या बाजूनच असतो. हा. आणि जर आणि बघा, कुठल्याही समाजाचा असू द्या, तिकडे अन्याय झाला तर पहिला त्यांच्या बाजूनं हा बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी उभाच असतो. हा. कोणतेही प्रकरण घ्या तुम्ही बघा, त्या बाजूनं बौद्ध समाज हा उभाच असतो त्या समाजाच्या पाठीशी. जसं की बघा की आता ह्या चालू घडामोडीमध्ये प्रकाश आंबेडकर आता सध्या मराठ्यांच्या पाठीशी आहेत. मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे हे त्यांचं वाक्य आहे. आणि तुम्हाला जर देताना हे आलं तर मला मुख्यमंत्री करा, आरक्षण मी देण्याचा प्रयत्न करतो, कुठनं द्यायचं कसं द्यायचं माझी मी बघतो. 100% तेवढा त्यांचा अभ्यास आहे. हा. आता ते बाबासाहेबांचे नातू आहेत, हा. 32 डिग्र्या किती विद्वान बाबासाहेब आहेत, त्यांचे नातू आहेत. ते त्यांचा अभ्यास पूर्ण आहे. ते पण स्वतः एक ऍडव्होकेट आहेत. ते कसे द्यायचे, कायद्याचा पूर्ण अभ्यास आहे. ते बरोबर कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षण देणार. बरोबर. आणि हे त्यांचा एक छोटासा भीमसैनिक ही गवाही देतो की ऍडव्होकेट आदरणीय बाळासाहेब मुख्यमंत्री होतील. आणि ते देऊही शकतात. नाही, ही गोष्ट गवाही देतो खरी की आहे. ते 100% आरक्षण देणार. बरोबर आहे, ती समाजाला कळून चुकलेलं आहे. कारण आता सध्या मराठ्याच्या मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी कोणच नाही, पण स्वतः प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी जाऊन एक हात मदतीचा देतात म्हणल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जातीविषयी कुठलाच मतभेद नाही. बरोबर. हा, असं मला तर वाटतंय. नाही आहे ना, बघा ना, पूर्ण गरीब असो श्रीमंत असो, सर्व मराठा समाज आज मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी आहे. आणि इतकं म्हणजे बघा एक मराठा समाजाचे किती नेते आहेत, 160 नेते आहेत मंत्रिमंडळात. एवढे असताना पण ह्यानं स्पष्ट भूमिका, ह्यानं फक्त पक्षाची हाजी केली, स्पष्ट उघडपणे भूमिका दाखवली नाही की आम्ही ह्या आंदोलनात सहभागी आहेत म्हणून. पण आदरणीय बाळासाहेब हे पहिल्यापासून ठामपणे उभा आहेत का नाही? मग ह्यानं पण आता ह्या म्हणजे ह्या नेते लोकांना शिक्षण संस्था बी यांच्याच आहेत, कारखानदारी पण यांचीच आहे का नाही? आहे का ना मराठा नेत्यांची? मग यांच्या एवढ्या हे असताना पण हे उतरू शकत नाहीत आंदोलनात. आणि असा विषय करू शकत नाहीत. इतके आपल्या शिक्षण संस्था आहेत, इतके आपले हे आहेत, तर त्याने पण म्हणजे सगळं फ्री करून टाकायला पाहिजे ना शिक्षण. बरोबर आहे का नाही? शिक्षण फ्री करावं, कारखानादारीत रोजगार उपलब्ध करून द्यावा. बरोबर आहे. पण हे नाही करत का? तर ह्यांना कमवायचे, ह्यांचेच पोट भरायचेत ना. गरीब जनता मेली तरी ह्यांना काय हरकत नाही. तर असू द्या दादासाहेब, लक्ष आपला एक छोटासा प्रयत्न होता. एका भीम सैनिकाला कॉल केल्यानंतर मराठ्याबद्दल किंवा आरक्षणाबद्दल त्याचं काय व्यक्तिमत्व किंवा त्याची काय व्यक्तिमत्व येते याच्यासाठी मी तुम्हाला कॉल केला होता. तुम्हाला काय वाटतंय? माझं काय चुकलं असेल तर माफ करा. आम्ही पण छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहणारे आहेत. आम्हाला कोणाला दाखवायची गरज नाही की आमचं प्रेम किती आहे छत्रपतींवर. आमच्या मनात छत्रपती आहे, आम्ही कुणाला दाखवायची गरज नाही. आम्ही जितका बाबासाहेबांना मानतो तितकं छत्रपतींना पण मानतो. आणि आम्ही सदैव आमचा भाऊ, मराठा समाज आमचा भाऊ आहे असाच आम्ही आदर ठेवतो. आणि त्यांना आरक्षण भेटावं ही प्रत्येक भीमसैनिकाची इच्छा आहे.